हॅलो फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे शनिवार आणि उद्या धरमनाथ बीज म्हणजे रविवारी 3 दिवसाची धरमनाथ बीज हा वाड्यामध्ये खूप मोठा उत्सव असतो. खूप मोठ्या प्रकारे यात्रा भरली जाते. तर बीजेच्या आदल्या दिवशी म्हणजे आज फुरमळ हा एक पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून दिला जातो. तर फुरमळ हा पदार्थ कसा तयार करायचा याचीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. फुरमळ बनवताना सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे आपल्याला बाजरीचं पीठ घ्यावं लागतं. इथे मी 2 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे. याची आपल्याला आता भाकर बनवायची आहे. फुरमळ बनवताना बाजरीचं पीठच घ्यावं. आता आपण पीठ हे मळून घेऊया. मऊसूर असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे. आता आपण बाजरीची भाकरी तयार करूया. सुंदर अशी गोल प्रकारे आपली भाकर तयार झालेली आहे. तर आपण ही आता भाजून घेऊयात. इथे तव्यामध्ये मी भाकर टाकलेली आहेत. पाणी लावून आपण आता भाजून घेऊया. भाकरीला पाणी लावून झाल्यानंतर भाकर पलटली आहे आणि आता आपण ही एक साईडने भाजून घेऊया. सुंदर अशा प्रकारे आपली भाकर एक साईडने भाजून झालेली आहे. त्यानंतर आपण ही आता गॅसवर भाजूया. तोपर्यंत आपली दुसरी ही भाकर तयार झाली आहे. आपण आता ही भाकर गॅसवर भाजायला घेतलेली आहे. तर सुंदर अशा प्रकारे आपण खरपूस अशी बाजरीची भाकर तयार करणार आहोत. फुरमळ पदार्थ तयार करताना त्यामध्ये शेंगदाणे, हरभरा आणि गाजर वापरलं जातं. तर शेंगदाणे आणि हरभरा आपण आधी भाजून घेऊयात. इथे मी शेंगदाणे आधी भाजून घेते. शेंगदाणे आपले खरपूस असे भाजले गेलेत. आता आपण हरभरा इथे भाजून घेणार आहोत. जास्त नाही, थोडेसे आपले असे भाजून घ्यायचे. अशा प्रकारे भाजून घेतलेले आहेत. आता आपण फुरमळ तयार मी 2 भाकऱ्यांचा फुरमळ करणार आहे इथे. आता गाजर वगैरे आपण सगळे भाजूनही घेतलेले आहेत आणि स्पेशली गूळ हा लागतो चवीप्रमाणे. तर आपण फुरमळ तयार करायला घेऊयात. इथे आपल्याला आपण ज्या बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत त्यांचा असा चुरा करायचा आहे. एकदम बारीक असा चुरा करायचा आहे भाकरींचा. भाकरी मऊ झालेल्या आहेत चांगल्या, त्यामुळे चुराही असा पटकन होतो. तर दोन्ही भाकरींचा चुरा इथे करून झालेला आहे. आता आपण त्यामध्ये भाजून घेतलेला हरभरा घालूया. त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत भाजून घेतलेले शेंगदाणे खरपूस असे आणि त्याचमध्ये घालणार आहोत आपण गाजर. हे तिन्ही इन्ग्रेडियंट आपण आता भाकरीमध्ये चांगले असे मिक्स करून घेऊयात. सर्व साहित्य आपले आता मिक्स करून झालेले आहे. त्यात आपण आता गूळ घालणार आहोत. गूळ हा तुमच्या आवडीप्रमाणे किती गोड वगैरे हवा आहे तशा पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथे मी एवढा पूर्ण गूळ हा घालणार आहे आणि हा गूळ आपण भाकरींना छान पद्धतीने असा मिक्स करून घ्यायचा आहे. पूर्ण भाकरींना गुळाचा फ्लेवर लागला पाहिजे अशा पद्धतीने आपण हे मिक्स करणार आहोत. तर देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आपला हा पदार्थ तयार झालेला आहे. धरमरायाचा फुरमळ असं ह्या पदार्थाला म्हटलं जातं. खूप हेल्दी असा हा पदार्थ आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, मुलांनाही द्या आणि कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.